होते. आजच्या दिवसातील पाचवा सामना आपण पाहतो. एका बाजूला ड्रीम 11 दांडाखाडी आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी या दोन टीम मधील एक अतिशय महत्त्वाची बॅटल आपण पाहणार आहोत. पहिले षटक घेऊन सातत्याने नवीन कोऱ्या चेंडूने ज्याने अनेक किमया साध्य केल्यात, अर्थातच कौशल किनीला आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या बाजूला लास्ट मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ज्याने जिंकला होता, अर्थातच समीरला आपण पाहतोय. आणि नॉन स्ट्रायकिंग वरती जिग्नेश मागच्या मॅच मध्ये थोडंसं नाराज त्यांनी केलं होतं, परंतु ती चूक पुन्हा एकदा होणार नाही त्याची काळजी तो जरूर या मॅच मध्ये घेणार आहे. कौशलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. प्रमुख अस्त्र या संघाचे एक गोलंदाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्क ची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत या स्पर्धेला या ठिकाणी एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम या ठिकाणी करत असताना फील्ड सेटअपचा जर विचार आपण केला तर फिल्डिंग मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. डीप मिड विकेटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आपण पाहतोय. मिड ऑनला फिल्डर या ठिकाणी लावला गेलाय. व्हेरी फर्स्ट बॉल कौशल किनी गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक दीपेश त्या ठिकाणी येतील. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल. पहिला फटका चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळला होता. नाही, नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकार केली. एक वेगळं डिसिजन म्हणावं लागेल ड्रीम 11 दांडाखाडी या संघाकडून. जे प्रेक्षक आहेत थोडंसं पद्धतीने मागे उभं राहायचंय. संघ बघू शकाल एडवन संघ थोडंसं मागे राहायचं आपल्याला. आपण खेळाडू प्लीज थोडं मागे या. बघा, पहिल्या चेंडूवर सिंगल नक्की झाला. दुसरा चेंडू निर्धाव. हार्दिक एक वेगळं डिसिजन म्हणावं लागेल, कारण की स्वतःच्या गोलंदाजावर विश्वास ठेवलाय आणि त्यानंतर बॅटिंग स्वीकारली असं म्हणावं लागेल ड्रीम 11 दांडाखाडी या संघाकडून. कारण की समोरच्या संघाने मागील सामन्यामध्ये 123 धावा बनवले. त्यांच्या समोर प्रथम फलंदाजी करतो पहिल्या 5 षटकांमध्ये. ज्यावेळेस अजून एका अप्रतिम गोलंदाजी, परंतु कौशल अप्रतिम गोलंदाजी करतो. जेव्हा टॉस साठी आले होते त्यांनी सांगितलं टॉस जिंकल्यानंतर सुद्धा आपण फिल्डिंगच करणार होते. तेच पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केले. 2 चेंडू निधाव टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल कौशल किनीच्या माध्यमातून. दोन्ही बाजूला फिरवण्याची क्षमता, ती शैली आपण पाहतोय गोलंदाज कौशलकडे आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत असताना यादीचा बॉल लेग कटर होता आणि तदनंतर ऑफ कटरचा वापर या ठिकाणी केला गेला मैदानामध्ये कौशलच्या माध्यमातून. आणि जिग्नेशला मागच्या 2 बॉलवरती त्याने पूर्णपणे थांबवून ठेवलंय. या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर दीपेश कडून ही अपेक्षा नसणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीम विचारही करू शकत नाहीये, कारण दीपेशने झेल सोडलाय. आणि आजचा दिवस जर पाहिलं गेलं तर रॉकी ग्रुप चषकामध्ये झेल सोडण्याचा दिवस असणार, कारण की खूप सारे झेल आजच्या दिवसामध्ये सोडले गेले. दीपेश सारखे खेळाडू सुद्धा चुकी करतोय, तर काहीतरी आज वेगळ्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल झाले. कुठल्याही खेळाडूच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये. जसं की 2 धावा 4 चेंडू. यावेळेस ऑनसाइड फटका खेळला गेला. शॉट मिळाला. खेळाडू चेंडू फील्ड करतो. डायरेक्ट हिट होईल का पाहू शकाल. यावेळेस बोट वरती फलंदाज समीर धावा लागला मैदानाच्या वर. पहिला गडी बाद झालाय. 2 अंकावर ड्रीम 11 दांडाखाडी या संघाला लागणारा मोठा झटका समीर चारुबामध्ये. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल थोडीशी घाई केली असं म्हणावं लागेल समीर, कारण की शॉर्ट मिडरला खेळाडू त्याच्या हातामध्ये सहज चेंडू आला आणि धाव घेण्याच्या नादामध्ये बाजार रोहितचं कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक इनबॉल प्रत्येक पहिल्या षटकामध्ये के अप्रतिम गोलंदाजी करतो. म्हणजे कौशल किनी सुरक अप्रतिम दर्जेदार कौशल्य पूर्ण गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामधला शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ वाक्य असेल. यावेळेस उडवला चेंडूला पाठवून दिलाय डीप लॉंग ऑनच्या वरतून. रॉकी ग्रुप षटकार 6 धावा. धावसंख्या 6 ने पुढे ससावते 8 अंकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा 1 गडी बाद. कडक शॉट त्या ठिकाणी आपण पाहायला. स्लॉट मध्ये बॉल होता, पार्किंग प्लॉट मध्ये तो डिपॉझिट केला गेलाय आणि जिग्नेशच्या बॅट मधून पुरेपूर स्ट्रेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार. पहिल्या 5 बॉलमध्ये जी काही मेहनत घेतली होती, मेहनतीवरती थोडंसं पाणी फिरलं गेलं.
8-10 फलकावरती आपण पाहतोय. एका बाजूला प्रतीक जो फ्रेश बॅटर क्रीजवरती आपण पाहणार आहोत. पहिल्या 5 बॉलमध्ये कौशलने कुठल्याही प्रकारची संधी फलंदाजांना दिली नव्हती, परंतु शेवटचा बॉल बरोबर स्लॉटमध्ये त्या ठिकाणी आपण पाहिला आणि त्यावरती पुरेपूर त्या ठिकाणी ताकद झोकली गेली होती फलंदाज जिग्नेशच्या माध्यमातून. जिग्नेश सुद्धा एक हार्ड हिटर आहे. लास्ट मॅचमध्ये आपण पाहिलं होतं त्याच्या बॅटमधून कुठेतरी धावा आल्या नव्हत्या, परंतु या मॅचमध्ये या ठिकाणी त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत तरी एक षटकार आपण पाहिलाय. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये सचिनच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. सचिनला या ठिकाणी प्रमोट केल्या गेले बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये. नक्कीच मोठं उलटफेर म्हणावं लागेल. मनोजला थांबवल्या गेल्या संघटनाकारांनी. पाहू शकाल सचिनला इंट्रोड्यूस केल्या गेल्या. एक मोठा उलटफेर. लवकर फलंदाज स्ट्राईकवर आहे. एक षटक 8 धावा 1 गडी बाद. संघनायकांनी DRS घेतलाय. पंचांच्या या डिझाईनला चॅलेंज केलाय असं म्हणावं लागेल. DRS डिझाईन रिव्ह्यू सिस्टम पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पहिले तिसरे पंच नक्कीच नितेश कदम. तिसरे पंच कोणी नाहीये का? ओके, पाहू शकाल सर आमचे आयोजकांनी यायचं प्लीज. तिसरे पंच सूरज आमच्या बरोबर असतील आणि पाहू शकाल खूप अप्रतिम पंच नक्कीच मैदानाच्या आत पाहू शकाल. मुख्य पंच आहेत किरण भोईर आणि एका बाजूला नितेश कदम. बघा पंचाने व्हाईट बॉल घोषित केलं होतं, परंतु फिल्डिंग करण्याच्या संघाने चॅलेंज केलाय. हा डिझाईन पाठवलं तिसऱ्या पंचांकडे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. अप्रतिम आपण दर्जेदार ही स्पर्धा पाहतोय. खूप सुरेख टेलिकास्ट. पालघर तालुक्यामधला पहिला असा चॅनल ज्याच्या अप्रतिमने सुरुवात केली आणि 1 लाख सबस्क्राईब झालेत. आणि पहिल्यांदाच पाटील नेटवर्क म्हणजे नितेश पाटीलने ही युट्यूबची सुरुवात जेव्हा केली, युट्यूब वाहिनीची मोबाईलच्या माध्यमातून सालवडमध्ये अंडरम क्रिकेटच्या माध्यमातून केली आहे. अंडरम क्रिकेटला जेव्हा पहिली स्पर्धा होती 2018-17 मध्ये, तेव्हा मोबाईलने सुरुवात केली होती पाटील नेटवर्कची. आणि ती बघता बघता आजच्या दिवसांत जर पाहिलं तर खूप चांगला मोठा सेटअप झालाय आणि प्रत्येक विभागामध्ये पाटील नेटवर्कचा बोलबाला राहिलाय. फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू रिटर्न झालाय. ते म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू रिटर्न झालाय. सुरेख टेलिकास्ट म्हणावं लागेल. कॅमेरामॅनच्या माध्यमातून केले गेले पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. बघा एक षटकार, एक व्हाईट बॉल, एक डॉट, म्हणजे 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केला आतापर्यंत. थोडंसं प्रेशर सचिनवरती जाणवतंय, कारण त्याच्या विरोधामध्ये एक षटकार आलाय आणि त्याचमुळे कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. आणि कमबॅक करत असताना ते प्रेशर घेऊन चालत असताना अजून एक खराब चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अपेक्षांचं ओझं जरूर आपल्याला पाहायला मिळते सचिनच्या माथ्यावरती, कारण सध्या तरी जी गोलंदाजी त्याच्या मदतून आपल्याला पाहायला मिळालंय, कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. त्याचमुळे त्या धावा कव्हर करण्याचा प्रयत्न तो मैदानामध्ये करतोय. समोर प्रतीकला आपण पाहतोय, अटॅकिंग बॅटर आहे. या बॉलवरती सुद्धा सरळ बॉलला पाठवलंय. इट्स आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रिक्स. षटकार 6 धावा. बघा हार्दिक, जर पहिल्या चेंडूवर षटकार, तर एक व्हाईट बॉल, एक डॉट बॉल, एक व्हाईट बॉल, एक षटकार, म्हणजे जेवढंही चेंडू बॅटवर लागतात तर प्रत्येक मैदानाच्या बाहेर ठोकतोय. 3 चेंडू बारावर बॅटिंग करतोय. दबाव सचिनवर एक वेगळा मोठा डिसिजन म्हणावा लागेल. संघनायकाने घेतला. मनोजला इंट्रोड्यूस न करता सचिनला इंट्रोड्यूस केला. हे कुठे ना कुठे थोडंसं मागणं ठरू शकतं, कारण की पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल त्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. 2 षटकार 2 व्हाईट बॉल. निर्णायक सामना आहे. अजून एक फटका उंच टोळावला, चेंडूला पाठवून दिलाय. फडाकेबंद षटकार 6 धावा प्रतीकच्या बॅट मधून. सिक्सर. प्रतीकचा बॅटिंग शो मैदानामध्ये सुरू झाला आणि फक्त 6 चपाडा मैदानामध्ये बोलत असताना ज्या पद्धतीने मागचे 3 षटकार आपण पाहिलेत, प्रॉपर टायमिंग आणि त्याचबरोबर शॉर्ट सिलेक्शन ज्या पद्धतीने आपण पाहतोय, फटका खेळल्यानंतर ज्या पद्धतीनं बॅट फ्लो आपण त्याचा पाहिला अप्रतिम.
धावसंख्या फलकावरती 28-28 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. सचिनच्या विरोधामध्ये आतापर्यंत 3 षटकार या ठिकाणी मारल्यात प्रतीकनं. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. सचिन पुढचा बॉल सुद्धा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता मिड ऑफ 30 यार्ड सर्कल मध्ये. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे या बॉलवरती रन मिळणार नाहीये. तर शेवटचा बॉल सचिनने एकंदरीत 20 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. कौशलचा स्पेल आपण पाहिलं तर फक्त 8 धावा तिथे आल्या होत्या, परंतु तिथून जी झेप आकाशाच्या दिशेने घेतलंय ना प्रतीकनं, जबरदस्त. या बॉलवरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डिस्टन्स नाहीये, दीपेश त्या ठिकाणी येत आहेत आणि कुठलीही चुकी दीपेशच्या माध्यमातून झालेली नाहीये. याआधी झेल सोडला होता दीपेशने, परंतु कमिटमेंट चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली दीपेशची. विकेट गेलाय कॉन. अजित साहेबांना सन्मानित त्या ठिकाणी करणार आहोत. एक दानशूर व्यक्तिमत्व, समाज सेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेटसाठी सातत्यानं झटत असतात. आदरणीय किरणजी कारभारी सरांचे भाऊजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती पार पाडतोय. विनीजी गावड सरांच्या शुभ हस्ते सातत्याने रॉकी ग्रुप वरती त्यांचं प्रेम राहिलंय. तेच अजित साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला गेलाय. जाऊ सामन्याच्या दिशेने. ओढू युसुफ सर. यावेळेस वर चेंडू, चांगला चेंडू म्हणावा लागेल. हलक्या बॅटने खेळा निखिल तिकडे या चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धाव. काय गोलंदाजी राहील रोहितच्या माध्यमातून. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल धावा होत्या 46. या षटकामध्ये पाहू शकाल 2 गडी बाद केलेत, मात्र 2 धावा खर्च केल्यात रोहितने आणि धावसंख्या 48 वर स्थिरावली गेली. हा कमबॅक करणारा षटक राहिलाय तेव्हा असं म्हणावं लागेल विठ्ठल रुक्माई विठ्ठल बाडी या संघाला. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथा षटक मार्गस्थ. स्ट्राईकवर फलंदाज आहे मिस्टर जिग्नेश, सलामी बॅटर. 19-15 वर बॅटिंग करतो 2 षटकाराच्या मदतीने. यावेळी सोडवला डाऊन द ग्राउंड. गोलंदाज मस्तकावर दस्तक देणारा आलाय हा चौकार. 4 धावा. 4 षटकांच्या समाप्तीने धावा दाफका लगावला गेला. 52 धावा 52. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करतोय संघ. 52 धावा दाफकावर अजूनही येणारे 6 चेंडू खेळ बाकी असेल. अंतिम 6 चेंडू खूप निर्णायक असतील दोन्ही संघांसाठी. त्या अगोदर कॉल करूया इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज दोन्ही टीम कॅप्टन्स. एका बद्दल पाहू शकाल कश्मी 11 एडव्हान्स संघ, दुसऱ्या बाजूला जागमाता रावली संघ असेल. टॉस आपण करणार आहोत. आदरणीय सन्माननीय येणाऱ्या स्लॉग ओव्हर मध्ये या दोन्ही फलंदाजांवरती एक मोठी जबाबदारी असणार. एका बाजूला जिग्नेश आणि दीपेन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रोहितला आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये काय स्पेल त्याने कंप्लीट केला. जे गोल्स आपण पाहिले, एक विकेट सुद्धा मिळवला आणि डॉट बॉलची संख्या सुद्धा भरपूर आपण पाहिली लास्ट ओव्हरमध्ये. येणाऱ्या चेंडूंमध्ये स्लॉग हिटची गरज आहे आणि स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती मनोज पाटील या ठिकाणी आणलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये जरूर त्यांच्या विरोधामध्ये 18 धावा खर्च झाल्या. त्या 18 धावा कुठेतरी पुन्हा एकदा कव्हर करण्याचा प्रयत्न मनोज मैदानामध्ये करतील. दुसऱ्या बाजूला दीपेनला आपण पाहतोय. मोठे फटके मारण्याची ॲबिलिटी या बॅटरकडे सुद्धा आहे, परंतु ऑन पेपर, परंतु मैदानामध्ये ऑन फील्ड ते मोठे फटके खेळावे लागणार आहेत. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये प्रत्येक बॉलवरती थरार आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल काय स्क्वेअर कट त्या ठिकाणी पाहायला मिळतो डीप मध्ये. शतशक दुर्वेश त्या ठिकाणी पोहोचलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच धाव या बॉलवरती मिळेल. चांगला स्क्वेअर कट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 53 धावा दाफडकावर आहेत, परंतु मनोज पाड्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माइल नक्कीच आली आहे. दुसरा षटक टाकतो वैयक्तिक. कौशल किनीला अजूनही इंट्रोड्यूस केले नाही. मला एक प्रश्न पडलाय मनामध्ये. ज्या गोलंदाजाने पॉपच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या त्याला अजूनही इंट्रोड्यूस केला नाही. शेवटचा अंतिम षटकामध्ये अष्टपैलू खेळाडूला इंट्रोड्यूस केले गेले. मनोज पाटील यांनी मागे षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी पाहू शकेल ऑफ्टन जास्त बॅट होण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल नक्कीच झाला. धावपळ 2.54. या 5 चेंडूमध्ये जर इकडून 15-16 धावा जर आल्या, 65 किंवा 70 पर्यंत धावपळ पोहोचला तर कुठे ना कुठे चांगला बॅटल म्हणावं लागेल. कारण की ज्या प्रकारे दांडाकाडी संघाने मागील सामन्यामध्ये गोलंदाजी केली तर विश्वास असणार आहे प्रत्येक गोलंदाजावर. पुढील चेंडू परत मनोज. यावेळेस ऑन साइडला फटका खेळला. डीपमध्ये खेळाडू गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिकडे पोहोचेल. कल्पे चेंडू फील्ड करतो. फेकी करेल. फेकी 1 फेकी केली आहे. चुकी झाली आहे.
पाहू शकाल पंच दशलतील बॅटर रोटेट झालाय की नाही हे पाहण्यासाठी. बॅटर कुठला रोटेट झालाय कुठपर्यंत पाहशील पाहण्यासाठी की तिसरे पंच आमच्याकडे जोडले जातील. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतो. का सांगेल हार्दिक ज्या प्रकारे गोलंदाजी अटॅक चालवली विठ्ठलवाडी या संघाने त्याबद्दल काय सांगेल. कौशल्य न आणणं एक मोठा डिसिजन घेतलं संगणकाने. नक्कीच चांगली गेम प्लॅनिंग या ठिकाणी असू शकते, कारण पहिले षटक जे आपण पाहिलं कौशलच्या माध्यमातून तिथे फक्त 8 धावा खर्च झाल्या होत्या, परंतु सेकंड अँड थर्ड ओव्हरमध्ये सर क्रॉस झालाय आणि बॅटर दीपेन बाद असेल. स्ट्राईकवर फलंदाज जिग्नेश. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक बसणार, परंतु कौतुक करावं लागेल खेळाडूंचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचलाय धीरज आला. धीर ठेवावा लागेल. इकडून येणार अजूनही पाहू शकाल 4 चेंडू, परंतु एक चांगली गोष्ट असणार आहे बॅटिंग करण्याच्या संघासाठी. सेट बॅटर जिग्नेश स्ट्राईकवर. यावेळेस पायावर ठेवण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंप थोडासा क्लोज राहिला, परंतु पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. लेग स्टंपला मिस करतोय चेंडू. वेगवान चेंडू राहिला. 2 व्हाईट बॉल मनोजने टाकले, 2 सिंगल धावा नक्कीच खर्च केले या षटकामध्ये. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. धाबा धप्पड कव्हर आहे तब्बल पाहू शकाल 56 धाबा 56. पुढचा बॉल या षटकामधील मनोज. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. त्रिफळा चितवत असताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात आणि एक धीरजची विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. जिग्नेशची विकेट, एक बिग विकेट सेट बॅटरला या ठिकाणी तंबूच्या आसरा परतवला गेलाय. कॉन धन्यवाद कदम सर, अप्रतिम काम तुम्ही सुद्धा कदम तुझं कौतुक करावं लागले. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर असणार तो म्हणजे मिस्टर नील आलाय. परफेक्ट यॉर्कर म्हणावा लागेल. ज्या प्रकारे चेंडू टाकला गेला डेथ मध्ये या प्रकारे गोलंदाजी करतात. ऑफच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतात. पाहू शकाल यॉर्कर चेंडू टाकतात. फलंदाज जिग्नेश पास झालाय. धीरज सेकंडवर आणि नील सर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. त्यांना नक्कीच सरची पदवी दिली आणि ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्राईक एंडवर त्यावेळेस फटका तर क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. खूप उंच गेला. गोलंदाज स्वतः तिकडे पोहोचतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिकडे पोहोचतील. 2 धावा नक्कीच परिपूर्ण करतील दोन्ही बॅटर. तिसरा प्रयत्न केला जाणार नाहीये. धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचेल तब्बल तर पाहायला गेले तर 58 धावा. या षटकामध्ये हार्दिक अजूनही येणारे चेंडू असतील तब्बल 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडू खूप महत्वपूर्ण. इकडून जर एखादा मोठा फटका आला नील सरच्या बॅट मधून तर 65 किंवा 66 धावांचा पाठलाग करावा लागेल. हो नक्कीच, कारण एक चांगला बॉलिंग अटॅक ड्रीम 11 दांडाकडे टीमकडे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. 56 धावांवरती रोखलं होतं साई स्पोर्ट्स सरावली टीमला 6 षटकांमध्ये. ते सध्या तरी 58 झाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धीरजला आपण पाहतोय, नीलला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. मनोज पुढचा बॉल. या बॉलवरती चान्स घेण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला साहिल. कॅच ड्रॉप. एक सोपा साधा झेल त्या ठिकाणी सोडलाय. भरपूर चुका आज विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीमच्या माध्यमातून फिल्डिंगच्या बाबतीमध्ये झाल्यात. बॅटिंग नो डाऊट चांगली झालंय, बॉलिंग चांगली झालंय, परंतु फिल्डिंगच्या बाबतीमध्ये भरपूर चुका करताना आपण पाहिले सातत्याने. पहिल्याच बॉलवरती दीपेशला आपण पाहिलं, तिथे कॅच ड्रॉप झाला आणि इथे सुद्धा साहिलला आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाला. शेवटचा बॉल 59 स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात. नक्कीच चुका प्रत्येक खेळाडू करतो, पण चुकावून शिकणं सुद्धा गरजेचं. जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये चुका करतात तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये शिकावं लागतं, कारण की चुका केल्यानंतर तुम्ही खूप काही शिकू शकता आणि पुढे जाऊ शकता. आणि तेच चुका यावेळेस पाहू शकाल. आज प्रत्येक संघाच्या खेळाडूने केलाय, एकाच संघाच्या खेळाडूने केलाय, प्रत्येक संघाच्या खेळाडूने झेल सोडलेत. त्यावेळेस पाहू शकाल यावेळेस विकेट किपर चुकी करत नाही, चेंडूला गॅदर करतो. षटक संपले गेले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 59 पंचांच्या बॅटिंग करण्याच्या संघाने डीआरएस घेतलाय. पंचांनी फेअर बॉल दिला होता, परंतु बॅटिंग करण्याच्या संघाने व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. अजून एक चेंडू म्हणजे पंचांनी तर षटक संपवलंय, परंतु जर व्हाईट बॉल असेल तर कुठे ना कुठे चर्चा केली जाईल. तिसऱ्या पंचात जोडले जातील. प्रमोदजी शेटके सरांचा आवाज आपण ऐकतायत. पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा नक्कीच खूप मोठी मागणी असते. आणि हार्दिक किनी एक अप्रतिम दर्जेदार समालोचक आहेत. मागील वर्षापासून खूप सुरेख काम करतायत आणि शब्द खूप अप्रतिम आणि जोपासून वापरतात. ते खूप चांगलं काम
राहिलाय. इट इज फेअर डिलिव्हरी आणि षटक संपले गेले 5 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर 59. पुढील इनिंग्स मध्ये 60 धावा जमा होतील का डिफेंड होतील या एकूणच मी बनवलेल्या मायक्रोफोनवर सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर आणि आपल्याला जोडले जातील हार्दिक किणी या दोघांचा आवाज ऐकूया पुढील इनिंगसाठी. पाच षटकांमध्ये एकंदरीत 60 धावांचा पाठलाग करायचा आहे विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमला. 5 ओव्हरमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहू शकतायत ड्रीम 11 दांडाखडी या टीमकडे एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे. दुसऱ्या बाजूला विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमने आज एक जो विक्रम उभा केला 123 धावांचा, तो संघ या ठिकाणी 60 धावांचा पाठलाग करेल की नाही हा एक मोठा प्रश्न जरूर असणार आहे. कारण मजबूत बॉलिंग अटॅकला इथे 2 हात करावे लागणार आहेत. पहिले षटक सातत्यानं हाताळत असताना अवधूतला आपण पाहिलंय. लास्ट मॅच मध्ये सुद्धा अवधूतची गोलंदाजी जबरदस्त राहिले होते. एकंदरीत 3 विकेट अवधूतने मिळवले होते आणि या मॅच मध्ये सुद्धा तीच अभिलाषा या ठिकाणी असणार आहे. चला 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीम जास्त वेळ न दवडता. चला लगेच आपले 2 बॅटर मैदानामध्ये पाठवून घ्या. शेवटच्या सामन्यामध्ये मनोज यांचा बॅटिंग शो आपल्याला पाहायला मिळाला. अर्धशतकीय खेळी त्यांची आपण पाहिली. रोहितने सुद्धा चांगली साथ दिली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा तीच गरज आहे संघाला त्याच परफॉर्मन्सची. 60 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 5 षटकांमध्ये. या पॅटर्न मध्ये मजा येणार आहे. एका बाजूला ड्रीम 11 दांडाखडी टीमचा एक मजबूत बॉलिंग अटॅक, तर दुसऱ्या बाजूला विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमची एक मजबूत बॅटिंग साईट. थँक्यू व्हेरी मच युसुफजी सय्यद यांचा आवाज आपण ऐकतायत आणि त्याचप्रमाणे हार्दिकजी किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये थंड गुलाबी हवा वाहत असताना आपण पाहू शकतायत आणि या संध्याकाळच्या सत्रात सर्वांना शुभ संध्याकाळ. 60 धावांचं लक्ष विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीम समोर ठेवण्यात आलंय. प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिलं तर पाहायला मिळतो ड्रीम 11 दांडाखाडी या टीमचं स्वप्न पूर्ण होईल का, कारण नावातच ड्रीम आहे. प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा उतरतो ना त्यावेळेला मात्र तोच मनामध्ये पक्का विचार करतो की मला या स्पर्धेत 100% द्यायचे आहेत आणि माझा संघ कसा क्वालिफाय होईल, माझा संघ ही चॅम्पियन्स कधी बनेल. कारण हार्दिक विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते वेगवेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करायची गरज आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला ते गेम प्लॅनिंग करायचं आहे, तुम्हाला चांगली फलंदाजी गोलंदाजी करायची आहे, तुम्हाला फिल्डिंग विकेट किपिंग चांगली करायची आहे. जर हे मूलभूत अंग तुमच्याकडे असतील तर तुम्ही चॅम्पियन्स 100%
होणार, परंतु कागदोपत्री नाही, तर मैदानाच्या आतमध्ये या सर्व काही गोष्टी प्रॅक्टिकली तुम्हाला करायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला चॅम्पियन्स बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल. स्टार्ट ऑफ द मॅच. चला वेळ दौडू नका. सामन्याला होते सुरुवात. 60 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत गोलंदाज अवधूत दांडेकर. सन्मानासाठी चौकार. सुस्वागतम. वेलकम. बाउंड्री 4 रन. पहिल्याच बॉलवरती आक्रमक सुरुवात मनोज पाटील या ठिकाणी करतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं याच पद्धतीनं सुरुवात केली होती. स्पेशली जे फॉलोइंग स्वीप होते ते जबरदस्त होते आणि इथे सुद्धा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला अवधूतच्या विरोधामध्ये. अवधूतकडे वेग भरपूर आहे, त्याचमुळे ते वेगेचा पुरेपूर फायदा मनोजने या ठिकाणी घेतला मागच्या बॉलवरती. पुढचा बॉल. या बॉलवरती हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि मोस्ट इम्पॉर्टंट विकेट, एक्सपेन्सिव्ह विकेट, प्राइसलेस विकेट अवधूतने मिळवलाय. इथून थर्ड अंपायर रेफर केले गेले. थर्ड अंपायर रेफर अंपायर्स कॉल. त्यावेळेला यस नितेश कदम स्वतः सांगतायत की ओव्हर स्टिपिंग आहे का, या आपण चेक करूया. पंचांना थोडीशी शंका उद्भवले, त्याचा बेनिफिट मिळेल का पाहायचंय. थर्ड अंपायर महेंद्र पाटील सर या ठिकाणी येत आहेत. फर्स्ट फुट लँड कुठे झालाय यावर डिपेंड असेल. चला 12वे खेळाडू आपण स्क्रीन कडे पाहायचं नाहीये. येतील का तर नाही. एकच धावेवर सॅटिस्फाईड. हार्दिक महत्वपूर्ण विकेट गेले, काय म्हणशील. नक्कीच जे सेलिब्रेशन या ठिकाणी झालं फिल्डरच्या माध्यमातून, सेलिब्रेशन सर्व काही अंगून जाते त्या विकेटचं महत्व किती होतं. कारण मनोज पाटील एक चेस मास्टर या टीमचा आणि या सिच्युएशनला धावा चेस करत असताना अनेक वेळा आपल्या संघाला त्याने सामने जिंकून दिल्यात. त्यामुळे आज या विकेटचं महत्व भरपूर मोठं होतं आणि ती विकेट मिळवलंय गोलंदाज अवधूतने. रोहित मात्रे लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख गेल्या मॅच मध्ये आक्रमकता दाखवली होती, आता संयमाने खेळी करेल का. पहा उर्वरित जे सामने राहणार आहेत ना ते तुम्हाला संडे 4 जानेवारीला तुम्हाला खेळावं लागणार आहे. याची दखल घ्या. नो एक्सक्यूज. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली होती. 1 रन मिळेल. आता थोडंसं कुठेतरी हार्दिक दबाव आहे, कारण ज्या पद्धतीने रोहित मात्रे अटॅकिंग त्याचा अप्रोच जो इंटेंट पाहायला मिळतो तो अप्रतिम पाहायला मिळतो, परंतु इथे आता त्याने सॉफ्ट हँडने नरम हाताने खेळलाय, म्हणजे इथे दबाव थोडाफार स्पष्टपणे दिसतोय फलंदाजावर. नक्कीच, कारण रोहितचा जो नॅचरल गेम आहे पॉवर प्ले मध्ये सातत्याने गॅप मध्ये फटके तो खेळत असतो. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय अवधूत आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कुठलीही चुकी त्याने केलेली नाहीये. अजून एक धक्का विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमला निखिलच्या रूपामध्ये. 1 मोर विकेट ब्रेकडाऊन. हेच आहे क्रिकेट. ज्या संघाने 123 धावा प्रथम बॅटिंग करताना फलकावर लगावल्या होत्या, त्याच संघाला आता मात्र अडचणीत आणलं गेलंय. पहिल्या 2 विकेट्स महत्वपूर्ण आपण पाहिलं तर अवधूत काय जबरदस्त स्ट्रॉंग गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला विचार विनिमय करण्यास भाग पाडलं गेलंय. परंतु इथून हार्दिक आपण पाहिलं तर कदाचित पार्टनरशिप या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करावी लागणार आहे, भागीदारी रचावी लागेल. सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक आहे त्याला मात्र महत्व द्यावं लागणार आहे, कारण प्रत्येक बॉल षटकार चौकार येणारा नाहीये. कारण गोलंदाजाच्या हातात सुद्धा बॉल सुपूर्त केलाय, कारण मला चांगली गोलंदाजी करायची आहे, मला धावा थांबवायच्या आहेत, मला डॉट बॉल टाकायचे आहेत. या हेतूनेच मात्र गोलंदाज येत असतात आणि तेच केलंय अवधूत दांडेकरने. अप्रतिम गोलंदाजी. विकेट फॅक्टर खूप महत्वाचा आहे आणि तोच विकेट फॅक्टर या ठिकाणी आपण पाहिला अवधूतच्या मदतीतून. कारण सेकंड बॉलवरती मनोजची विकेट मिळवली, तिथे सुद्धा एक जबरदस्त यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर आपण पाहिलं निखिलच्या विरोधामध्ये सुद्धा यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि त्या दोन्ही डिलिव्हरीजवरती विकेट मिळताना पाहायला मिळाले. कौशलला प्रमोट केले गेले 4थ्या क्रमांकावरती. बॉलर बॅटर त्या ठिकाणी आपण पाहतोय डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर, चांगली फिल्डिंग. शेवटच्या मोमेंटला बॉल निसटला हातामधून. एकच जाव या बॉलवरती मिळेल. आता रोहितला इथून सूत्र हातामध्ये घ्यावे लागणार आहेत प्रमोद सर, कारण रोहितला चांगलंच माहिती आहे इथून खेळ कसा करावा. दुसऱ्या बाजूला कित्येक वर्षांचा अनुभव अर्थातच कौशलला पण पाहतोय भरपूर वर्षांपासून एक चांगला ऑलराऊंडर, सतत त्यांनी ती कामगिरी पार पाडत आलाय. आज सुद्धा त्याची एक झलक मैदानामध्ये दाखवावी लागणार आहे. हो डेफिनेटली, ज्या पद्धतीने आपण वर्णन केलं त्याच पद्धतीने मात्र करावं लागणार आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर 2 गडी बाद, 7 लॉस ऑफ 2 विकेट.
कौशलचा विचार केला तर एक बॉल त्याने फेस केला, एक रन त्याच्या बॅटमधून, रोहित म्हात्रेच्या बॅटमधून एक बॉल एक. जर रोहित म्हात्रे यावेळेला खेळपट्टीवर टिकून राहिला, त्याच्या बॅटमधून धावा आल्या तर 100% मॅच मात्र त्यांच्या बाजूने झुकेल. परंतु इथून धावा थांबवल्या ऑटोमॅटिकली प्रेशर वाढताना पाहायला मिळेल. पाहायचं काय रणनीती असेल, गेम प्लॅनिंग काय असेल. पहिल्या 2 विकेट गेल्यानंतर दांडाखाडीकर खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर, कारण जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं गावाचा अभिमान असतो, जेव्हा तुम्ही जर्सी ती अंगावर परिधान केल्यानंतर ती एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आणि त्यामुळे आज संपूर्ण ग्रामस्थ मॅचचा थेट प्रक्षेपण पाहत आहेत. चांगला बॉल होता, थोडासा थांबून आला होता बॉल आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फुटवर्क चांगलं होतं, परंतु इथून जर आपण पाहिलं तर थोडं फार कुठेतरी चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आले नाहीत आणि त्यामुळे डॉट बॉल. स्लोवर वनचा आविष्कार त्या ठिकाणी केला होता पहिल्याच बॉलवरती. चांगलं व्हेरिएशन समीरच्या माध्यमातून आपण पाहिलं. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. डीप मिड विकेटला फिल्डर पोहोचेल, जिग्नेशला आपण पाहतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 8. मागचे दोन्ही बॉल चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळले गेलेत आणि मागच्या दोन्ही बॉलवरती नवीनता त्या ठिकाणी हाताळली गेले गोलंदाज समीरच्या माध्यमातून. लास्ट मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी समीरने केली होती. त्याचमुळे या ओव्हरमध्ये सुद्धा भरपूर अपेक्षा या गोलंदाजाकडून असणार आहेत. हो, अपेक्षांचं ओझं घेऊन मात्र मैदानात तुम्हाला उतरावं लागतं आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर मात्र प्रेक्षक वर्ग तुम्हाला डोक्यावर घेत असतात. परंतु आता इथे तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल, चांगली विकेट किपिंग करावी लागेल. तर एका टीमला फक्त रन्स रन्स अँड रन्स याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर आतापर्यंत 8 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीर टू रोहित. या बॉल ऑन साइडला शफल झाले, हुक केलंय आणि सरळ या 6 धावा बुक केलेत. षटकार राजेश म्हात्रे, बंटी दादा स्टँडला सन्मान दिला. 6 खोडावे गाव सफाला समदे गावान लय बोलबाला कुणी आला सात हाय. रोहितच्या झोन मध्ये हा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला होता. बॉडी लाईन मध्ये बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं बॉडीला ड्रिल केला आणि बरोबर शॉर्ट सिलेक्शन डीप फाईन लेगला या बॉलला फेकलंय सीमारेषेच्या बाहेर. पुढचा बॉल, या बॉलवरती सुद्धा चान्स घेतलाय आणि डीप स्क्वेअर लेगला बॅक टू बॅक 2 षटकार रोहित म्हात्रेच्या बॅट मधून. आता रोहितची बॅट बोलू लागलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा षटकार. बेत झालाय गावान कल्ला करायचा, रॉकी तुमचा बेत झालाय गावान कल्ला करायचा, रॉकी तुमचा बेत झालाय गावान कल्ला करायचा, रॉकी तुमचा बेत झालाय गावान कल्ला करायचा. थँक्यू. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहत आहेत. परंतु इथे रोहित म्हात्रेच्या बॅट मधून जे 2 षटकार आलेत त्या आक्रमकतेचे सितारे म्हणून रोहित म्हात्रेला आपण पाहत आहेत. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आहे आणि ते समीरच्या अगेन्स्ट दाखवलंय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चुकीचं शॉट सिलेक्शन, हा झेल महत्वपूर्ण. हिमांशू येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. लालच दिली होती, अंगलट आलं, इथे संयम नव्हता आणि इथून फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. एक बेजबाबदार फटका मात्र संघाला सहन करावा लागेल का? फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर दीपेश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 20 रन्स स्कोर कडे लागले गेले. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. एकंदरीत याच खेळाडूच्या नावावरती 6 चेंडूंवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश म्हात्रे अर्थातच ते सुद्धा चेस करत असताना आज सुद्धा त्याच पद्धतीनं खेळ करावा लागणार आहे, कारण इथे सुद्धा धावा चेस करायच्या आहेत. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत चेंडूंचा विचार आपण केला तर 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. इग्ने समीरचा जर विचार आपण केला तर 2 षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय. टॅप केला जात आहे. बॉल जाईल गली रिझनला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. एक धाव मिळते या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती 21.
2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा, 60 धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकतात. आता विजयासाठी 39 रनची आवश्यकता आहे. 4 षटकांचा खेळ, 3 षटकांचा अजून सुद्धा खेळ शेष राहिलाय. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर हार्दिक ज्या पद्धतीने बॅटिंग केले 12च्या ॲव्हरेजने, जरूर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिलं तर 59 धावा आणि त्यानंतर 12च्या ॲव्हरेजने चेस करता वेळी आता 10.50चा करंट रन रेट आतापर्यंत पाहायला मिळतोय. येणारे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 39 म्हणजे 13ची सरासरी आता येऊन राहिले स्कोर कार्डवर. पहिलं दुसरं षटक पॉवर प्लेचा हायलाइट्स 2 षटकांचे आपण पाहू शकताय. रोहित मात्रेचे जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाले होते. असं वाटलं होतं तिसरा षटकार सुद्धा येईल, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यामुळे एक हिमांशूने जबरदस्त झेल टिपला. या अगोदर आपण पाहिलं तर मनोज पाटील मनाचा झेल टिपला आणि सेलिब्रेशन काय पाहायला मिळालं. मस्त क्रिकेटच्या खेळामध्ये जर हुकमे एका असेल, चांगले क्रिकेटर खेळत असतील त्यावेळेला त्यांची विकेट गेल्यानंतर एक आनंद गगनात मावेनासा होतो, ते झालं. ऑन साइडला दीपेश म्हात्रे हार्ड हिटर बॅटर सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. मॅक्सिमम व्हॉट अ शॉट, 6. अवधूतच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती आकाशाला गवस निघालणारा हा फटका पण पाहिला दीपेशच्या बॅटमधून. हाफ फली होता आणि हाफ फलीला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि बरोबर मिड विकेटला ठोकलाय षटकार. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 27. 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. रास्ता धुंदा हो सकता है, मंजिल नहीं, संघर्ष बुरा हो सकता है, जिंदगी नहीं. रस्ता जरूर कठीण आहे, तो रस्ता सोपा करावा लागणार आहे दीपेश म्हात्रे आणि त्याचबरोबर कौशल किनीला. दीपेश म्हात्रे जबरदस्त पहिला षटकार ठोकत इरादे पक्के स्पष्ट केलेत. चांगला बॉल ह्या वेळेला मात्र मान सन्मान दिला नाही. सरप्राईज झाले, खाली बॉल राहिला होता. अगदी गुडलेन स्पॉट वरून चेंडू डिलिव्हर्ड झाल्यानंतर दीपेनच्या हातातून सुद्धा सुटला होता हा बॉल, परंतु काय कमबॅक केलाय अवधूत. कमबॅक करणं जाणतो. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली देखणी गोलंदाजी करत असताना विलक्षण कामगिरी केली होती. आपल्या बोटांतील जादू आतापर्यंत दर्शवत असताना ऑफ साइडला खूप चांगला फटका तर आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. धीरज पुढे सरसावेल, चांगली फिल्डिंग. मात्र इथे आपण पाहिलं तर विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा मिलाप पाहायला मिळाला नाही. 1 रन मेल कौशल आणि दीपेश यांच्यामध्ये थोडंसं तुतुमेमे पाहायला मिळालं, परंतु सुरक्षित आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. हार्दिक सिंगल डबलला सुद्धा महत्व देत आहेत. आता यामागील बॉलचा विचार केला तर थोडासा खाली राहिला होता. जर कदाचित तो ऑफ स्टंपला जर बॉल डिलिव्हर्ड झाला असता, पिचिंग झाली असती तर यष्टी उद्ध्वस्त होण्याची दाट शक्यता होती. हो नक्कीच. चांगला यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी अवधूतने केला होता मागच्या बॉलवरती. या बॉलवरती कौशलच्या बॅटमधून लॉंगेस्ट 6 येताना पाहायला मिळतोय. सरळ बॉलला लॉफ्ट केले गेलाय. 6 धावांकरिता षटकार. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना, कुठं पडत नाही हो कमी. वन साइड थँक्यू. जबरदस्त कौशलचा हा फटका कौशल्यपूर्ण होता. नावातच कौशल पाहायला मिळतं. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, आत्मविश्वास. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. नो बॉलचा इशारा आला आहे, मात्र फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे दूर राहिले. 2 रन्स मिळतील एक एक्स्ट्रा स्वरूपात. आता परफेक्ट यावेळेला आपण पाहतायत. कॉल्स यावेळेला आहे अंपायर्स कॉल. यस पंच, ओस्टिपिंग. यस ओस्टिपिंग आपण चेक करूया. तर इथून परफेक्ट फर्स्ट फुट कुठे लँड झालंय हे पाहण्यासारखं असेल. टेक्निकल रूम मध्ये महेंद्र पाटील सर येत आहेत. मोरवा या गावातून बिलॉंग करतात भाईंदर. आता नुकतीच स्पर्धा झाली आर के मोरवाच्या मैदानात. मीरा भाईंदर बिग बॅश, नितीन जिवारे, प्रवीण जिवारे यांच्या माध्यमातून धावा झालेत. दीपेश आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 रन्स ऍड झाल्यानंतर आपण तुम्हाला स्कोर सांगू.
यस नो बॉल आणि नो बॉल प्लस फ्री हिट मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37 धावा 37. विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. अवधूतला मात्र या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. हार्दिक सायरन वाजलंय, फ्रीडचा सिग्नल दिलाय कौशलला. कौशल तू बिंदास्त खेळ असं मात्र सुभाजी कदम दर्शवत असताना संघाची धावसंख्या 37. फ्रीडच्या बॉलवर फ्री लायसन्स सज्ज नाही आहेत कौशल. एक शॉट थर्ड मॅन आतमध्ये घेतला गेलाय फर्स्ट लिपला. त्यानंतर गली रिजन कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर नाहीये. मिड ऑफ लॉंग ऑन मिड ऑन डीप मिड विकेटचा एक मोठा गॅप. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग नाहीये. फ्रीडचा बॉल पायावर जाऊन चेंडू आदळला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. मात्र बॅटची हलकीशी एज होती. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 38. हार्दिक दोन्ही फलंदाजांनी अतिशय चांगलं समंजसपणाचं क्रिकेट खेळलंय. हो नक्कीच ज्या पद्धतीनं गेम प्लॅनिंग त्यांनी केली गेले, रननी त्या ठिकाणी बनवल्या गेल्यात, त्याचबरोबर पार्टनरशिपची गरज होती या सिच्युएशनला आणि ती पार्टनरशिप बिल्ड केली गेली. दीपेशच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय, त्याचबरोबर कौशलच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय आणि त्याचबरोबर सिंगल डबल स्लोवर वन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला आविष्कार त्या ठिकाणी केला गेला होता आणि यश मिळताना पाहायला मिळालं. या बॉलवरती भरपूर चुका या ओव्हरमध्ये झाल्या, परंतु तदनंतर एंड ऑफ दी ओव्हर जे 2 बॉल आपण पाहिले अवधूतचे, त्या शेवटच्या 2 बॉलवरती जास्त धावा खर्च झालेल्या नाही आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 38 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ झालाय. 38 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 22. 12 बॉल आणि 22 रन. स्काय टच ब्रॉडबँड यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी इंटरनेट प्रोव्हाइड केले गेले. 12 बॉल आणि 22 रनची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये चांगली हाईट अवधूत दांडेकरची आपल्याला पाहायला मिळाली. आमचे कॅमेरामॅन या वेळेला सूर्योदय होण्याच्या अगोदर आपण पाहिलं तर सूर्यास्त आणि सूर्योदय हे मात्र जरूर दाखवत असताना सातत्याने पाहायला मिळतात. कॅमेरामॅनची ही लेन्सवर त्यांचं परिपूर्ण प्रेम आहे आणि त्यामुळे ते मनापासून चांगलं वर्क करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शवत आहेत आमच्या प्रेक्षकांना. मावळतीला चाललाय सूर्य. 38 धावा. चांगली हाईट अवधूतची, परंतु नो बॉल. त्याला खूप वर्क करावं लागणार आहे. ओव्हर स्टेपिंग जेव्हा बॉल पडतात त्यावेळेला उमर गुल हा एक असा गोलंदाज होता की ज्याचे बॉल ओव्हर स्टेपिंग जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळायचे. 6.6 इंचीचा आपण पाहिलं तर IPL आता गाजवणार का 2026. कॅमरून डोनाल्ड ग्रीन जो 25 करोडला खरेदी केला गेलाय आणि 2023 मध्ये आपण पाहिलं रॉयल चॅलेंजर बँगलोर यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी अक्षय येत आहे, त्याला बीट करत बॉल फार वेगाने. वॉट अ फिल्डिंग. एकदा जोरदार टाळे होऊ द्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करताना मात्र चेंडू रोखलं गेलंय. याला म्हणतात डेडिकेशन. काय फिल्डिंग केलं. एकदा जोरदार टाळे होऊ द्या संपूर्ण मैदानात. मॅग्निफिसंट फिल्डिंग, क्लास. याला म्हणतात 100% आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, परंतु क्रिकेट खेळता खेळता आपल्या जीवाची सुद्धा मात्र या वेळेला जरूर आपण काळजी घ्या. रन्स आले 3, परंतु 1 धावेसाठी मात्र त्याने आपल्या जीवाची पर्वा न करताना आपल्या संघाला आता धावा रोखण्याचा प्रयत्न करायला हवा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41-41. काय फिल्डिंग केले हार्दिक, जबरदस्त आपण पाहिलं. आता सामना बॅलेन्सिंग 19 रनची आवश्यकता आहे. दीपेश म्हात्रे चांगला बॉल यावेळेला फिरवलंय. समोरून टाकल्यानंतर ज्या पद्धतीने फिंगरचा वापर केला, लेग कटर ऑफ कटर टाकण्याची क्षमता आहे. बॉल आहेत आता 10 आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 19. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. एका धावेचं महत्व काय ते चांगलंच माहिती आहे प्रतीकला आणि सेम एफर्ट्स सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा प्रतीकचे आपण पाहिले होते आणि फिल्डिंगच्या बाबतीमध्ये इतिहासांच्या पानांवरती जरूर प्रतीकचं नाव या ठिकाणी कोरलं जाईल. एफर्ट्स त्या ठिकाणी घेतले होते. पुढचा बॉल प्रणयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. अजून एक चांगला लेग कटर शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीनता काय असते ते या ठिकाणी मागील 2 चेंडूंमध्ये दाखवून दिले गोलंदाज प्रणयने. दीपेश जो एक हार्ड हिटर बॅटर आहे, जो एक सेट बॅटर आहे आणि त्याच्या समोर ज्या पद्धतीनं गोलंदाजी केलंय, कौतुकास्पद कामगिरी प्रणय या गोलंदाजीची आपण पाहतोय.
चांगली गोलंदाजी 9 बॉल 18 रन. दीपेश म्हात्रेचा विचार केला तर 7 बॉल फेस केलेत. हवा तसा स्ट्राईक रेट नाहीये. त्याच्या बॅटमधून 8 रन्स आतापर्यंत आलेत, परंतु स्ट्रगल करतायत. प्रत्येकाच्या वाट्याला मात्र संघर्ष येत असतो. कोणीही मात्र जन्माला येताच कौशल्य घेऊन येत नाही. परंतु इथून आपण पाहिलं तर या स्ट्रोकला फोर्स केलं होतं. धीरज स्वतः येईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 44 या धावसंख्येवर. आता बॉल आहे तुमच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये 16 रन. म्हणजेच विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीमला आता धावा येणे गरजेची गोष्ट राहील. हार्दिक, मग आता धावा त्या कशाही येऊत, मात्र पेमेंट हा जीपे ने येऊ किंवा फोन पे ने येऊ, परंतु येणे खूप गरजेची गोष्ट आहे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये आत्ताच्या सिच्युएशन मध्ये धावा येणे फार गरजेची गोष्ट राहिले. हो नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. मागील 4 बॉलमध्ये सिंगल डबलच्या सहाय्याने धावा जरूर आल्यात, परंतु मागील 4 बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. आणि मागील 4ही बॉलवरती आपण पाहिले दीपेश आणि कौशलने आतोनात प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले. जीवाची आकांत दोन्ही फलंदाजांनी केलंय मोठे फटक्यांसाठी, परंतु ते मोठे फटके आलेले नाहीयेत. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज प्रणयचं, कारण या कंडिशनला ज्या पद्धतीनं फ्री माइंडने गोलंदाजी त्याने केलंय. पुढचा बॉल हा सुद्धा बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी आपण पाहिला. अलाउन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला अवधूतला त्या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल. आता 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहतोय एकंदरीत 15 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू खूप महत्वाचा ठरणार आहे. 7 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत आजच्या संपूर्ण दिवसात 44,000 एवढे व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळाले आणि हीच क्वालिटी आहे या स्पर्धेची. या वेळेला वेट अँड वॉच केलं, थांबला आणि या वेळेला मात्र षटकार ठोकला. 6 धावा. व्हॉट अ शॉट. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. 51 धावा. आता विजयासाठी 9 रनची आवश्यकता. अतिशय चांगला फटका खेळत असताना दीपेश म्हात्रे सेन्सिबल बॅटिंग. 6 बॉल 9 ची आवश्यकता आहे. हार्दिक, काय म्हणशील ज्या पद्धतीने ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते? प्रत्येक जण सांगेल रॉकी ग्रुप चषक पाहायला चला, आणि तिथे मात्र तुम्हाला प्रत्येक मॅच पैसा वसूल मॅच पाहायला मिळतील. हो नक्कीच आजच्या दिवसातील मोस्ट इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. पहिले 5 बॉल प्रणयने बरोबर लाईन अँड लेंथ वरती हाताळले होते, परंतु शेवटचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहिले शॉर्ट बॉलचा वापर केला. ऑफस्टोन वरती शफल झाले दीपेश आणि 6 धावांची मोहर उमटवलंय. आता विजयाकरिता 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 9 ची गरज. कौशल आणि दीपेश या मॅच मधील तारणहार संकटमोचक बनले गेलेत आणि या सिच्युएशनला त्यांनी जी बॅटिंग केलंय, विठ्ठलवाडी टीम पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतोय त्यांची बॅटिंग एन्जॉय करत असताना. कारण मागील 2 ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारचा विकेट आलेला नाहीये. मागच्या 2 ओव्हरमध्ये विकेटचा कॉलम खाली राहिलाय आणि दोन्ही फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. परंतु येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये इथून विक्रम ती किमया साध्य करावी लागणार आहे गोलंदाज हिमांशूला. आज ज्या पद्धतीने अवधूतने परफॉर्मन्स दाखवलाय प्रमोद सर, त्याचबरोबर समीरने परफॉर्मन्स दाखवलाय, जिग्नेशने परफॉर्मन्स दाखवलाय, परंतु एक हायडन टॅलेंट आपण पाहतोय अर्थातच हिमांशू. त्यांनी जे आज फिल्डिंगमध्ये एफर्ट्स लावले गेलेत, बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी केली, त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये सुद्धा आपली छाप सोडलाय. जबरदस्त अप्रतिम यावेळेला उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. रॉकी ग्रुप चषक, रॉकी दादा आणि संपूर्ण टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाने एफर्ट घेतलेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये एफर्ट चाललेत. ऑन साईडला पूल केलंय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. कौशलच्या बॅट मधून कौशल्य पूर्ण षटकार. टाळ्यांचा कडकडाट करणारा हा सिक्सर. होता सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता मॅग्निफिसंट बॅटिंग. 3 रनची आता मात्र आवश्यकता आहे. कौशलने बॅटिंग केले. 10 बॉलमध्ये 23, 230चा स्ट्राईक रेट. संकटमोचक खेळाडू भिंत म्हणून या वेळेला आपण पाहतायत खेळपट्टीवर थांबलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. फिनिशिंग टच. कौशल, कौशल आणि फक्त कौशल. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला कौशल
ग्रेट ग्रेट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. विकेट आहे तुझी.